शेंगदाण्याची चटणी कशी करायची ती मी सांगणार आहे बघा. हे शेंगदाणे भाजलेले बिलकुल नाही आहेत, कच्चे शेंगदाणे आहेत, टाकलेले आहेत. जर आधी पूर्वी कशी चटणी करत होते सेम तशीच मी तुम्हाला चटणी सांगणार आहे. त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. बघा लसण टाकलेलं आहे. लसणाच्या जे पाकळ्या आहेत तर त्याच्यावरची जी साल असते ती साल मी काढलेली नाही आहे. बघा ती साल तशीच आहे. ती साल न काढता फक्त आपल्याला हातांनी असं क्रश करायचे. क्रश करून जेवढीही वरची साल निघेल तेवढी साल तुम्ही फुंक मारा. फुंक मारून पूर्ण साल काढून टाका. जेवढीही निघेल तेवढं असं करून आपल्याला साल काढून टाकायचे. बघा अशा पद्धतीनं सगळी साल काढून टाकायचे. परत आपल्याला यावरती जी साल आहे ती काढायची नाहीये, ही असंच आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर मिक्सरमधून छान फिरवून घेतलेलं आहे. बघा त्यानंतर तवा ठेवलाय, त्यावर ऑइल टाकायचे. तुम्हाला पाहिजे तर यापेक्षा तुम्ही थोडं जास्त ऑइल टाकू शकता. त्यानंतर यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्या. जसं की मोहरी टाकल्याच्या नंतर ती अशी उडते, तर प्रत्येक मोहरी उडून व्यवस्थित तेलामध्ये तळली पाहिजे, म्हणजे फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे. बघा जवळून दाखवले मी तुम्हाला. तर अशा पद्धतीनं मोहरी व्यवस्थित तडतडू द्या. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी व्यवस्थित तळल्यानंतर जिरे टाकायचे आहेत. तर जेवढं पण मी टाकलेलं आहे तेवढंच तुम्हाला टाकायचं आहे या चटणीमध्ये. यापेक्षा दुसरं काहीही टाकू नका. जिरे टाकलेले आहेत. तर जिरे टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला आपण जी तयार केलेली चटणी आहे मिक्सरमध्ये काढलेली ती टाकायचे. जर तुम्ही थोडा वेळ जास्त वेळ जर थांबलात तर ती मोहरी आणि जिरे काळे पडू शकतात, करपू शकतात. त्यामुळं जिरे टाकल्याच्या नंतर लगेचच आपल्याला आपण मिक्सरमधून बारीक केलेलं टाकून लगेच आपल्याला फिरवून घ्यायचे आणि हे क्रिस्पी होजेपर्यंत तव्यावर परतवत राहायचे एकदम कमी आचेवर. गॅस एकदम कमी करायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घेतल्यासारखं, तडका मारल्यासारखं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे 1 मिनिट तरी निदान. ज्यामुळं जे तेल आहे ते व्यवस्थित कडलेलं असतं आणि त्यामुळं हे क्रिस्पी होतं. जे शेंगदाणे कूट केलेले आहे ते क्रिस्पी होऊन खूप छान स्मेल पण येतो आणि छान चव पण लागते. तर अशा पद्धतीनं तुम्ही शेंगदाण्याची चटणी केली आहे का? नाही केली नसेल तर पराठ्यासोबत ही चटणी तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता आणि प्रत्येक जेवणासोबत तुम्ही ही चटणी तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता. भाजी नसेल, काही नसेल तर तुम्ही ही चटणी करून एका डब्यामध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवला तर 1 महिना ह्या चटणीला काहीच होणार नाही. जर तुम्ही कोणत्या ट्रिपला जाणार असाल किंवा तुम्ही 7-8 दिवसासाठी कुठं ट्रिपला जाणार असाल तर ही चटणी तुम्ही सोबत घेऊन जा. बिलकुल खराब पण होणार नाही. किंवा दुसरीकडे दुसऱ्या देशामध्ये तुमचे मुलं राहत असतील तर ही चटणी तुम्ही त्यांना देऊ शकता. 1 महिना या चटणीला काहीही होत नाही. तर थोडंसं मीठ कमी पडल्यामुळे मी परत इथं मीठ टाकून घेत आहे. तुम्हाला वाटत असेल चवीपुरतं तुम्ही इथं चव पाहून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर 1 मिनिटाच्या नंतर आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही आहे, कारण जास्तही वेळ जर तुम्ही क्रिस्पी होण्यासाठी ठेवलात तर ती कडू लागेल. तर बघा आपली अगदी चटणी बनून रेडी आहे, क्रिस्पी झालेली आहे, मस्त स्मेल येत आहे. तर नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडी जरी मदत झाली असेल ना, नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.